दिवसाची सुरुवात येशू बरोबर. आता सध्या पावसाळा चालू आहे आणि कधीकधी थोडासा सूर्य दिसल्यावर सुद्धा काही वेळाने त्याच्यावर ढग येतात आणि सूर्य आपल्याला दिसू शकत नाही. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की पलीकडे सूर्यच नाही, तो निघूनच गेलेला आहे. जरी त्याच्यासमोर ढग आले तरी सूर्य जो आहे हा जिथं आहे तिथंच असतो, तो कुठेही जात नाही. आमच्या घरासमोर खूप मोठा डोंगर आहे आणि पावसाळ्यामध्ये अगदीच तो स्पष्ट दिसतो. परंतु खूप पाऊस पडायला लागला तर धुकंसुद्धा येतं आणि त्यानंतर त्याच्या समोर काही ढगसुद्धा येतात आणि तो दिसेनासा होतो. परंतु आम्हाला विश्वास असतो की तो डोंगर त्याच ठिकाणी आहे. जरी ढग आले, जरी धुकं आलं आणि तो दिसेनासा झाला, याचा अर्थ असा नाही की तो डोंगर निघून गेला आहे. तो डोंगर त्याच ठिकाणी आहे, हा आमचा बरोबर विश्वास असतो. बघा, ज्यावेळेस आपण स्तोत्रसंहिता 13 वाचतो त्यावेळेस दावीद राजा जो आहे तो सुद्धा असंच परमेश्वराला सांगत आहे की तुझं मुख मला दिसत नाही आहे, तुझं मुख मला किती वेळ दिसणार नाही आहे. परंतु नंतर शेवटी तो त्याच स्तोत्रामध्ये सांगतो की तुझ्या दयेवर माझा भरोसा आहे. याचा अर्थ जरी संकटाच्या काळामध्ये परमेश्वर त्याला दिसत नसला तरी त्याला विश्वास होता की पलीकडे परमेश्वर आहे, परमेश्वर त्या ठिकाणी उभा आहे. आपण देव आहे असा त्याचा पूर्णपणे विश्वास आहे. आपण विश्वासणारे जे लोक आहोत ह्या त्याप्रमाणेच आहे. आम्ही परमेश्वर आहे ह्याचा अनुभव घेतलेला आहे, तो किती चांगला आहे त्याचा अनुभव घेतलेला आहे. जरी संकट आले, जरी संकटाचे ढग त्यामध्ये आले, संशयाचे ढग आले, इतर गोष्टींचे ढग आले, तरी आम्हाला एक विश्वास आहे की पलीकडे देव आहे. हा विश्वास आमच्या मनामध्ये असतो. त्याबद्दल आम्ही साक्षीसुद्धा देऊ शकतो. लक्षात ठेवा की जरी संकटाचे ढग समोर आले तरी त्यामागे सूर्य प्रकाशित असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 13 आणि 5वं वचन, Psalm 13 and verse 5. मी तर तुझ्या दयेवर भरोसा ठेविला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.